श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। काल आपण श्री समर्थांचा बोध दशक 5 आणि समास 1 पाहत आहोत। काल आपण सद्गुरूच्या बाबतीत आपण विचार केला की सद्गुरू हा माणसाचा मोक्षदाता आहे। गुरु आणि सद्गुरू या दोन शब्दामध्ये समर्थांनी फरक केला आहे। गुरु हे भौतिक विद्या देणारे तर सद्गुरू हे मोक्षदाते। त्यामुळे गुरुपेक्षा सद्गुरूचं महत्त्व शतपटीने जास्त आहे। म्हणून समर्थांनी ज्यांना ज्यांना गुरु म्हणतात असे अनेक गुरु आहेत ज्यांचा उल्लेख समर्थ दासबोधामध्ये विशेष करून करतात, परंतु ते सगळे गुरु हे मोक्षदाते गुरु नाहीत, तर ते केवळ आपल्याला भौतिक विद्या शिकवणारे आहेत। मग कोणी संगीत शिकवणारे असतील, कोणी नृत्य शिकवणारे असतील, कोणी पूजादी कर्म करणारे गुरु असतील, कोणी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देणारे गुरु असतील। हे सगळे म्हणजे जशा 64 कला आहेत तसे वेगवेगळे गुरु आहेत। त्या गुरूंकडून आपल्याला ती विद्या शिकावी लागते। ही विद्या त्याच व्यक्तीकडून शिकावी लागते की ज्याने त्याची साधना केलेली आहे, ज्यांनी आपलं आयुष्य तिच्यासाठी वेचलं आहे। म्हणून समर्थांनी एका ठिकाणी जाणत्यास विचारावे, जाणत्यास पुसावे, जाणत्याकडे शिकावे असं समर्थ जागे जागे म्हणतात आहे। याचा अर्थ असा की भौतिक विद्या शिकवणाऱ्या गुरूंना किंमत नाही अशातला अर्थ नाही। त्यांना किंमत आहे, त्यांना महत्त्व आहे, पण ते किती महत्त्व आहे तर ते फक्त इहलोकापर्यंत महत्त्व आहे। परलोकाचा जर विचार केला तर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून समर्थांनी या पूजाविधी करणाऱ्या सर्व पुरोहितांचं वर्णन करताना ओवी क्रमांक त्यांनी 6 पासून तर ओवी क्रमांक 18 पर्यंत त्यांनी वर्णन केलेलं आहे। ते आपण वाचावं जरूर। त्यामध्ये समर्थांनी ज्यांनी आपल्यासाठी काही मंत्र म्हटले, काही पूजाविधी केले, त्याही लोकांना समर्थ गुरु म्हणतात। पण हे गुरु या गुरूंबरोबर जे भिक्षा मागतात त्यांना सुद्धा गुरु म्हटलेलं आहे। व्यवसाय म्हणून सुद्धा भिक्षुकी करणारे आहे त्यांना सुद्धा गुरु म्हणतात। पण या सगळ्या समस्त गुरूंमध्ये समर्थ म्हणतात देवांनी सुद्धा ब्राह्मणे पाहिजे देवादी देव तरी किमर्थ सद्गुरु करावा ऐसा म्हणेल तरी निज ठेवा सद्गुरु विण नाही। हे सगळं जरी असेल तर सद्गुरु शिवाय माणसाला तरणोपाय नाही। समर्थ म्हणतात परिज्ञाननो हे सद्गुरु विण, म्हणजे खरं ज्ञान आम्हाला सद्गुरु शिवाय मिळणार नाही। ब्रह्मज्ञान नसता क्षीण जन्म मृत्यू चुकेना। जोपर्यंत आम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण या मृत्यूतून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटू शकणार नाही।
म्हणून समर्थांनी या ठिकाणी वर्णन करताना ते म्हणतात आहे, सद्गुरु विण ज्ञान काही सर्वता होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम, ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पावले सदृढ धरावी श्रीराम. ते म्हणतात की तुम्ही काय करा तर सद्गुरूचं पादसेवन करा. सद्गुरूच्या चरणाजवळ गेल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. ज्ञान विरहित जे जे केले, आता कुठलं ज्ञान? भौतिक ज्ञान नाही, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, त्याच्याशिवाय जे जे केलं ते ते जन्मासी मूळ झाले, ते जन्माचं मूळ ठरलेलं आहे. म्हणून समर्थांनी ज्ञानदशकामध्ये म्हटलं होतं की हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग या ज्ञानाशिवाय जो जो तुम्ही उपक्रम केला आहे तो सगळा पूर्वजन्माचा पुन्हा तुम्ही तो बांध बांधलेला आहे. पूर्वजन्माची पुन्हा ती ठेवी उभी केली आहे. तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही सुटणार नाही. या ज्ञानामुळे पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. म्हणून आम्हाला कुठलं ज्ञान पाहिजे तर ते आत्मज्ञान पाहिजे, त्याला आम्ही ब्रह्मज्ञान म्हणू. जयास वाटे देव पहावा तेणे सत्संग धरावा, सत्संगे विण देवादिदेवा पाविजेत नाही श्रीराम. काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी त्या ठिकाणाहूनच घ्यावे लागतात. म्हणून समर्थ इथे उल्लेख करतात की जर तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे असेल, संत सहवास पाहिजे असेल तर तो सत्संगाशिवाय मिळणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही जिथे जाल तिथून तुम्हाला भौतिक विद्या प्राप्तीसाठी सगळे साधनं मिळतील, पण आमच्या जीवाचं कल्याण होण्यासाठी, आमचा उद्धार होण्यासाठी, आम्हाला सद्बुद्धी येण्यासाठी, आम्हाला सन्मार्ग दिसण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो सत्संगती. आणि ती सत्संगती कोणाची आहे तर सत्संगती विण देवादिदेवा पाविजेत नाही. सत्संगाशिवाय तुम्हाला देव सुद्धा भेटणार नाही. जर देव तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला सत्संग धरावा लागेल. म्हणून समर्थांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, नाना साधने बापुडी सद्गुरुविण करीती वेडी, सद्गुरु कृपेविण कुडकुडी व्यर्थची होती श्रीराम. सद्गुरु शिवाय जे जे तुम्ही साधन कराल, साधनांचा उल्लेख समर्थ करतात पुढे, त्याचा आपण विचार पुन्हा करूच, पण साधन जे जे आम्ही करतो ती सगळी सद्गुरुविण जर असतील तर जे साधन करणारे आहे त्यांना समर्थांनी वेडी म्हटलं आहे. म्हणून त्या साधनापेक्षा सद्गुरूची आम्ही सद्गुरूच्या जवळ जावं, सद्गुरूचा सत्संग करावा, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने चालावं. सद्गुरूशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. म्हणून तर आपण पाहिलं होतं की जगद्गुरु तुकाराम महाराज ते म्हणतात आहे, सद्गुरु विण आपला तरणोपाय कोणी करणार नाही. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सोय म्हणजे कल्याण. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी याचा अर्थ काय हो? म्हणजे आम्हाला बालपणामध्ये भगवंताची भक्ती करण्याचा, सद्गुरु प्राप्त करण्याची इच्छा झाली पाहिजे. नाही तर शरीर गळून जाते, अंगामध्ये कुठलाही जोर राहत नाही आणि मग ग्रंथ वाचायची इच्छा होते, तीर्थयात्रा करायची इच्छा होते, पूजा करण्याची इच्छा होते, जप करायची इच्छा होते. ज्यावेळी जप करायला जातो तेव्हा जिभा वळत नाही, तीर्थयात्राला जातो तेव्हा पाय चालवत नाही, ग्रंथ वाचायला जातो तर दिसत नाही. अंगम गलितम पलितम पुंडम दर्शनम विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम.
हातामध्ये काठी येते, अशा वेळी आम्ही जर सद्गुरू प्राप्तीसाठी विचार केला तो करू नये अशातला भाग नाही, पण तो म्हातारपणीच करावा हे मात्र मूर्खपणाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात आहे, धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरूचे जर पाय आम्ही सेवले तर सद्गुरू काय करतील, आपणासारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा. खरा देव म्हणजे सद्गुरू. या सद्गुरूंना प्राप्त करण्यासाठी हे जे आम्हाला दिसणारे जे बाकी जे गुरु आहे त्या गुरूंपेक्षा आम्ही सद्गुरूची कास धरावी. म्हणून समर्थांनी आम्ही कोणते नाना साधने बापुडी, सद्गुरू विण करती वेडी. अशी कोणती साधनं आहेत की जे सद्गुरू शिवाय करतात. सद्गुरू शिवाय जी साधनं केली जातात त्या साधनांनी ते साधनं तर होतात पण ते व्यर्थ क्षीण ठरतात. कोणते ठरतात समर्थांनी उल्लेख केला आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधती पंचाग्नी श्रीराम. हे वेगवेगळे व्रत वैकल्य आहेत. सकाळी लवकर उठणे, कार्तिकाचं स्नान करणे, माघाचं स्नान करणे, व्रत करणे, उद्यापन करणे, दान देणे, गोरांजन म्हणजे स्वतःला जाळून घेणे, इतकंच नाही तर धूम्रपान करणे, याचा अर्थ झाडाला उलटं लटकवणे, खालून धुनी देणे. कुठल्या कुठल्या साधना, या सगळ्या साधना व्यर्थ ठरतील. म्हणून साधती पंचाग्नी, चारी बाजूला अग्नी पेटून देणे आणि त्याच्यामध्ये बसणे, याला साधना जरी म्हणत असली तर या साधनाने साध्य तुम्हाला होणार नाही. तुमच्या इच्छापूर्ती होऊ शकतील पण सद्गुरू प्राप्तीची इच्छा मात्र तुमची ती पूर्ण होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, हरी कथा पुराण श्रवण. सत्संगासाठी याची गरज आहे. सत्संग करावा पण त्या सत्संगामागे सद्गुरूची कास धरावी. आदरे करती निरूपण सर्व तीर्थे परम कठीण फिरती प्राणी श्रीराम. समर्थांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे, बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे फार फिरत राहिल्याने सुद्धा माणसाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. ठाईच बसून करा एक चित्त. एका ठिकाणी बसा, भगवंताचं स्मरण करा, त्या सद्गुरूचं स्मरण करा. त्याच्यासाठी आपले डोळे लागले पाहिजे. ज्याप्रमाणे आमची माता शबरी फक्त रामरायाची वाट पाहत होती. संबंध आयुष्य तिने काही केलं नाही. काय केलं असेल तिने? तिची कुटी स्वच्छ केली. राम आज येतील, कोणत्या रस्त्याने येतील सांगता येत नाही, पण ज्या ज्या रस्त्याने येतील तो रस्ता झाडून काढला. त्या रस्त्यावर फुलं टाकली. ते येतील तर त्यांना काहीतरी आपल्याला द्यावं लागेल खाण्याच्या निमित्ताने, म्हणून तिने ताजी फळं आणावी, रामरायाची वाट पाहावी. आज येतील, उद्या येतील. आमच्या सद्गुरूंनी सांगितलं होतं की रामराय मला भेटण्यासाठी येतील, मला ते प्रत्यक्ष दर्शन देतील. मग कधी येतील सांगता येत नाही, म्हणून ती अखंड त्या रामचिंतनात असायची. अशी वाट पाहिल्यामुळे रामचंद्रांना तिच्याकडे यावं लागलं. म्हणून समर्थ म्हणतात, नुसतं फिरून चालणार नाही, त्या सद्गुरूची कास धरली पाहिजे. झळफळीत देवतार्चने स्नान संध्या दर्भासने टिळे माळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे श्रीराम. अर्घ्य पात्र संपुष्ट गोकर्णे मंत्रयंत्राची ताम्रपर्णे नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा श्रीराम. पूजा करत असताना आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तूंची आम्ही जमाजम केली.
पण त्यात आम्ही जर समजा भौतिक सुख मागितलं, संसारी सुख मागितलं, तर भगवंत सुद्धा संसार सुख देऊन तुम्हाला संतुष्ट करील, पण तुमचं जन्ममृत्यू चुकणार नाही. म्हणून जन्ममृत्यू चुकण्यासाठी भगवंताला प्रार्थना, तू मला भेटला पाहिजे, सद्गुरू मला भेटला पाहिजे, अशी कास धरली पाहिजे, अशी आशा असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, अजून माणसं काय काय करतात, ही सगळी नाना साधने आहे. घंटा घणघणा वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करती, प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम. हे सगळं करावं, करू नये याबद्दल नाही, करावं, पण करण्यामागे भौतिक सुखाची आशा नसावी. म्हणून सगुणाची भक्ती करत असताना सुद्धा निर्गुणाकडे मात्र माणसाचं लक्ष असावं. पंचायतन पूजा केली, मृत्युकेची लिंगेला खोळी, बेले नारिकेले भरली, संपूर्ण सांग पूजा श्रीराम. आपण पूर्ण पूजा करावी, यथा सांग करावी. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. हे सगळं करावं. बेल व्हावे, नारळ व्हावी, पंचायतन पूजा करावी, मृत्युका लाखोळी व्हावी. आता गणेशाची उपासना आपण करतो आहोत, दुर्वा वाहतोय आपण भगवंताला, पण त्या सगळ्यामध्ये माझ्या उद्धाराची तळमळ असली पाहिजे, मला भगवत प्राप्तीची इच्छा असली पाहिजे, मला ब्रह्मज्ञानाची इच्छा असली पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, उपोषणे निष्ठा नेम, परमसायासी केले कर्म, फळती पावती वर्म, सुकले प्राणी श्रीराम. फळाची आशा करून जे कर्म केल्या जाते ते शेवटी प्राणी चुकतात. कर्म करीत जा फलाशा सोडून. कर्म करत असताना फलाशा सोडणे, कर्मण्ये वाधिकार असते, मा फलेषु कदाचन. मी कर्म करील, पण त्या कर्मावर माझा अधिकार नाही, ती तुझ्या इच्छा समजून मी ते स्वीकारील. ते फळ नको मला, फळाची आशा नाही, मी कर्म करण्यामागे तुझी प्राप्ती एवढीच फक्त इच्छा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून मोक्षाची इच्छा करणे हे सुद्धा योग्य नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ना तिथे की मला संत संगती दे. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, न लगे मुक्ती धन संपदा. मला धन नको, संपदा नको, मला मुक्ती सुद्धा नको. ते म्हणतात मला संत संगती पाहिजे. संत संगती का पाहिजे? संत संगतीच्या माध्यमातूनच आम्हाला सद्गुरूपर्यंत पोचता येते. प्रत्यक्ष परमात्म्याने सगुण रूप सद्गुरूंच्या रूपाने संत देहामध्ये ते प्रविष्ट झाले आणि सद्गुरु तत्व हे संतांमध्ये प्रकट झालं आहे. म्हणून संतांची संगती सर्वथैव योग्य आहे. म्हणून संतांच्या संगतीनेच आपला उद्धार होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, यज्ञादिके कर्म केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्माची श्रीराम. म्हणजे ज्याप्रमाणे ते म्हणतात यज्ञ यागादी कर्म केलं ते कर्मच आहे. आता पूजादी कर्म केलं, आता यज्ञ यागादी कर्म केलं, हे सगळे कर्म आम्ही केले, पण या कर्मामध्ये हृदयी फलाशा कल्पिली. मी मनामध्ये हे मला प्राप्त झालं पाहिजे ही आशा केल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त होईल, परंतु तुम्ही जन्ममृत्यूतून तुम्ही सुटणार नाही, कारण तुम्ही तुमच्या पुढच्या जन्माची बियाणं आजच जमा करून ठेवली आहेत. पुढील जन्माची, सुती जन्माची, पुढच्या जन्माची जी बियाणं आहे, बी आहे, ते आमच्याकडे ठेवलेलं आहे. वासनेच्या पोटी कोटी जन्म घेती. मग वासना आहे म्हणून ती वासना मिळली पाहिजे, यासाठी काही प्रयत्न असला पाहिजे.
म्हणून समर्थ म्हणतात आहे की बाबा हे सगळं करण्यापेक्षा तू सद्गुरूचे पाय सेव. करुणी नाना सायास, आता सायास शब्द वापरला म्हणजे कष्ट, आणि तिकडे आपण वापरलेला आहे समर्थ म्हणतात इथे नाना साधने. ही आतापर्यंतची सगळी साधने केली आहेत. आता ती साधनं सोडून अजून काय काय करावं. माणूस ज्ञानप्राप्तीसाठीच्या मागे लागतो. एक नाही 14 विद्या शिकतो, रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त होतात, परंतु सद्गुरू प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होत नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याची तळमळ आहे. करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश, ओढिल्या जरी श्रीराम. तुमच्यावर रिद्धी सिद्धी जरी प्रसन्न झाल्या, ओढल्या म्हणजे प्रसन्न झाल्या, तुम्ही 14 विद्यांचा अभ्यास केला आणि तुम्ही त्या बाबतीत ज्ञानीही झाले, तरी सुद्धा समर्थ पुढची मेघ सांगतात आहे, तरी सद्गुरु कृपे विण विरहित, सर्वथा न घडे स्वहित, यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे श्रीराम. लोकांना, सामान्य माणसांना खरा परमेश्वर कळतच नाही. तुका म्हणे, कैसे आंधळे हे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा. खरा देव कळला नाही, मग तो खरा देव कळावा यासाठी या सगळ्या जे इच्छा आहे त्या बाजूला ठेवा आणि अनन्य भावे तुम्ही भगवंताला शरण जा. तो भगवंत तुमचं कल्याण केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. प्रश्न तुमच्या इच्छेचा आहे, प्रश्न तुमच्या कामनेचा आहे, प्रश्न तुमच्या वासनेचा आहे. त्या वासनेमध्येच पुढच्या जन्माचं बी पेरलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे. तुमच्या पुढे होणारे जे दुःख आहे पुढच्या जन्मीचं, ते दुःख चुकणार नाही, कारण त्या दुःखाच्यासाठी तुम्ही आताच त्याची पेरणी करून ठेवली आहे. जव नाही ज्ञानप्राप्ती, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं ठीक असून सुद्धा ज्ञानप्राप्त जर झालं नाही तर हे सगळं व्यर्थ होईल. तव चुकेना यातायाती, गुरु कृपे विण अधोगती, गर्भवास चुकेना श्रीराम. म्हणून आमचा गर्भवास चुकणार नाही, म्हणून तो चुकावा, म्हणून त्या सद्गुरूला शरण जावं. तो सद्गुरू आणि ते संत हे आमचे उद्धार करते आहे. लोकांना सद्गुरू म्हणजे कोण कळत नाही, सद्गुरू कोणाला म्हणावं हे कळत नाही. याचा उल्लेख सद्गुरू कसा ओळखावा, कोणाला सद्गुरू म्हणावं, कोणाला संत म्हणावं आणि साधकांनी कोणाची उपासना करावी याचा उल्लेख पुढे दिलेला आहे. आपण त्याचाही विचार आपण पुढे करणारच आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही सद्गुरूचे पाय सेवा. आजपर्यंत आमच्याकडनं सगळं कर्मकांड घडलं, सगळं कर्म केलं, पण त्या कर्ममधून आम्हाला फक्त संसार सुखाची इच्छा केली. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. भगवंताने तथास्तु 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 म्हटलं, पण भगवंतात तू मला पाहिजे असं कोणीच म्हटलं नाही. पण भगवंत म्हणतात आहे की जोपर्यंत तो मला मागणार नाही तोपर्यंत मी त्याच्याकडे कसं जाऊ. लोकांना संतांची आणि भगवंताची कृपा हवी आहे, भगवंत नको आहे. ज्याला जेव्हा माणसाला भगवंत पाहिजे, त्याची कृपा नको असं म्हणेल, तेव्हा त्याचा उद्धार आहे. म्हणून सर्व आशा सोडा, सगळ्या वासना टाका आणि त्या सद्गुरूचे चरण धरा. असं जर झालं तर आपला जन्म सफल होईल. राहिलेला भाग उद्याच्या प्रवचनात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो, साष्टांग दंडवत करतो आणि आजची निरूपण सेवा इथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.